नमस्कार, आपण पाहत आहात स्पीड न्यूज मराठी। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, 10 चालकांवर गुन्हे दाखल, वाहने जप्त, परवाने रद्द करण्याची प्रक्रिया। पोलीस स्टेशन हद्दीत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत 10 वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत। संबंधित सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून त्यांच्या वाहन चालक परवान्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे। पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली आहे। पोलीस चौक, आंधळी रोड आणि कराड रोड परिसरात वाहनांची तपासणी करण्यात आली। ब्रेथ अॅनालायझरच्या सहाय्याने तपासणी केल्यानंतर 10 वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याचे निष्पन्न झाले। यामध्ये 7 दुचाकी, 2 4चाकी आणि 1 3चाकी वाहन चालकाचा समावेश आहे। सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। पोलिसांनी सर्व 10 आरोपींची चार्जशीट तयार करून पोलीस येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली आहे। तसेच संबंधित वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे। कारवाई दरम्यान सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत। याबाबत बोलताना प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील म्हणाले, दारू पिऊन वाहन चालवणे हे स्वतःसह इतरांच्या जीवासाठी गंभीर धोका आहे। एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते। त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही नियमितपणे राबवण्यात येतील व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल। दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाहतूक शिस्तीसाठी अशा मोहिमा अधिक प्रभावी ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडके।